नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTT वर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती, तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिका, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTT वर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTT वर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ
यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती। तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, 91 ते 90, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTTवर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती। तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, 91 ते 90, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे।
अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTTवर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती, तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही, तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे। जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर
अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTT वर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती, तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTT वर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTT वर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल।
अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेला अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती। तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावं ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात। आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTTवर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेला अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती। तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावं ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात।
आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTTवर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती, तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही, तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात। आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर
अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTT वर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती, तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTT वर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTT वर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल।
अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेला अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती। तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात। आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTTवर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेला अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती। तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात।
आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTTवर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती, तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही, तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात। आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर
अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTT वर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती, तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTT वर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTT वर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTT वर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल।
अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेला अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती। तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTTवर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेला अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती। तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात
आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTTवर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती, तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही, तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे। जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। अशोक सराफ यांच्या चित्रपट सृष्टीतील दीर्घकालीन योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला, जो राज्यातील सर्वोच्च नागरिक सन्मान मानला जातो। 2022 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, जो भारतातील कला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे। याबरोबर त्यांना एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे। याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे CEO सुनील कुमार अग्रवाल म्हणाले, अशोक सराफ हे नाव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे। पद्मश्री हा सन्मान त्यांच्यासारख्या कलाकारांना मिळणं ही संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बात आहे। म्हणून अशोक मामाच्या सिनेसृष्टीतील कलेला पोचपावती म्हणून अल्ट्रा झकासवर
अशोक मामा चित्रपट महोत्सव घेऊन येताना आम्हाला त्यांच्या योगदानाला सलाम करायचा आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अशोक सराफ यांचा चित्रपट आता आपल्याला OTTवर पाहायला मिळणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। दिग्गज मराठी अभिनेता अशोक सराफ यांना भारत सरकारकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। अशोक सराफ यांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तर एक हसमुख चेहरा, धमाल, विनोदी, हरवणारे अभिनेते आणि आता त्यांच्या नावापुढे लागलेली एक खास ओळख पद्मश्री अशोक सराफ। फक्त स्टार होणं सोपं असतं, पण आपल्या चाहत्यांच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफ यांच्यासारख्या महान कलाकारांना जमलंय। त्यांच्या कलेला अभिवंदन करण्यासाठी खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येत आहे। अल्ट्रा झकास OTTवर अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा केला जाईल। अशोक सराफ यांच्या जगभरात गाजलेल्या अशी ही बनवाबनवी चित्रपट तर सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळी प्रेक्षकांना अशोक सराफ यांचे अन्य काही निवडक सिनेमे देखील पाहायला मिळणार आहे। अशोक सराफ यांनी अफलातून 1991 मध्ये गावातून शहरात आलेल्या बजरंगरावाची विनोदी भूमिका साकारली होती, तर त्याच्यानंतर एक डाव भूताचा 1992 मधील सिनेमा देखील सर्वत्र लोकप्रिय ठरला होता। आपली माणसं, वजीर, इना मीना डिक्का, सून माझी लाडकी, एकावर ते नवल, देवघर, पैजण, मोस्ट वॉन्टेड, कोणासाठी कुणीतरी, दीड शहाणे, या टोपीखाली दडले काय, अंधली कोशिंबीर असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे अशोक सराफ यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीतील महत्त्वाचे ठरलेले आहे। अशोक सराफ यांचे हे सगळे चित्रपट फक्त सिनेमे नाही तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे अनुभव आहे, जे चित्रपट एकदा पाहिले की पुन्हा पुन्हा आठवतात आणि म्हणूनच अल्ट्रा झकास मराठी OTTवर खास अशोक मामा चित्रपट महोत्सव साजरा करण्यात येणार आहे।